नमस्कार मंडळी, मी अनिल शिंदे. आज आपण लोणावळ्यामधील ते विहंगमय पावसाळ्यातलं दृश्य पाहणार आहोत. सो सध्या मी आहे पुणे मुंबई एक्सप्रेस वरती प्रवास होतोय मुंबईच्या दिशेने आणि जाताना आज थांबणार आहोत आपण लोणावळ्यामध्ये आणि खंडाळ्यामध्ये आणि तिथील आज आपण वातावरण पावसाळ्यातलं ते पाहणार आहोत. सो निघताना पुणे मुंबई एक्सप्रेस वरती अशी काय ट्रॅफिक होती, सोबतच पियू आणि इथूनच थेट आपण निघणार आहोत लोणावळ्याकडे. आज प्रवास होणार आहे पुणे मुंबई जुन्या रोडने. सो चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघूया पुढे काय होतं. तर मंडळी, आता आम्ही ओल्ड पुणे मुंबई एक्सप्रेसवेने जाणार आहोत, ना की आपल्या या टोल एक्सप्रेसवे मुंबई एक्सप्रेसवे. सो इथूनच आपण निघूयात आपल्या या लोणावळ्याकडे. फायनली आता मुंबई पुणे एक्सप्रेसवेला ओल्ड रस्त्याला आहोत आणि आम्ही आता घेतो आहोत जांभूळ. भाई आम्ही घेतलं जांभूळ आणि हे काय पेरू वगैरे. मी आता पोहोचलो आहे सोमाटणे या टोल नाक्यावरती आणि इथून एक अशी भव्य अशी मोठी मूर्ती गणपती बाप्पाची या डोंगरावरती आहे. आम्ही निघालो आहोत पुणे मुंबई एक्सप्रेसवे ओल्ड या रस्त्याने आणि पुढे आपण स्वर्ग पाहू शकतो, म्हणूनच आम्ही हा मार्ग निवडला आहे. तर अशा प्रकारे आम्हाला खूप जोराचा पाऊस लागलेला आहे या रस्त्यावर. आता वाटतंय खरं पावसाळा चालू झालाय, कारण की छोटे छोटे धबधबे पण दिसायला लागले आजूबाजूला आणि सगळीकडे एकदम ग्रीनरी आहे. तर मंडळी, आम्ही पोचलो आहोत कारल्यामध्ये. तर इथे जायचं दर्शन घेतो, पुढे निघालो आपण या पुणे मुंबई एक्सप्रेसवे ओल्ड रस्त्याने मुंबईकडे. सो चला. मी पोहोचलो आहे वर्सोलीच्या टोल नाक्याला. तर लवकरच 6 किलोमीटर नंतर आपला लोणावळा येत आहे. सध्या पावसाळा छान असं वातावरण झालं. खूप छान वाटतंय गाडीमध्ये अरिजित सिंगचे सॉंग्स आणि पाऊस. सध्या आता आम्ही लोणावळ्यात पोहोचलो आहे. इकडे मगनलालची चिक्की दिसायला सुरू झाली आहे. हे आहे इथे मॅप्रो गार्डन होऊ शकतात. लोणावळ्यामध्ये अशी भरपूर सारी ट्रॅफिक होती आणि हे कोको अँड नट्स चिक्की. भरपूर सारे असे चिक्कीचे दुकान आहेत. तर मंडळी, आता आम्ही पोचलो आहोत लोणावळा या ठिकाणी आणि आता आम्ही जात आहोत या दुकानात. काय घ्यायचं आपल्याला? ते बघू शकताय बघा कुठल्या कुठल्या प्रकारची चिक्की आहे. प्रकाचे आहेत बघा. पंचम पाऊस पडतं आणि आता आम्ही आलो आहोत भेळ खायला. कुठल्या आहे भेळ? श्री भेळ अँड मिसळ. तर मंडळी, आम्ही इथे या प्रकारे घेतला आहे. शीख ही आणि त्या परीला किंडर आणि बाकी नॉर्मल. तर मंडळी, इथे अशा प्रकारे भाई मिसळ आलेली आहे. ही आहे आपल्या श्रीची भेळ मिसळ.
तर मंडळी आता आम्ही लोणावळ्यातून निघालो आहे आणि इथेच घेतलं आहे चॉकलेट फज आणि आता वाजले आहेत 6. ऑलमोस्ट आता थोड्याच वेळात संध्याकाळ होईलच, म्हणजे अंधार होईलच. तर मंडळी हे बेसिकली सॉफ्ट चिक्कीच आहे, थोडीशी टेस्टी आहे आणि चांगली पण वाटते आहे. तर लोणावळा सोडलेला आहे आपण ओल्ड पुणे मुंबई रस्त्याने चाललेलो आहोत आणि हा एक्सप्रेसवे नवीन जो तुम्ही पाहत आहे तो. इथे भरपूर फॉग आहे आणि आता सॅटर्डे तर गर्दी पण आहे पब्लिकची. तर लोणावळा पॉइंट आहे हा. चला आपण इथं थोडासा थांबूया आता. तर हा आहे आपला पुणे मुंबई एक्सप्रेसवे. पाहू शकता इथं गाड्या वगैरे आणि तो मिसिंग लिंक जो नवीन प्रोजेक्ट होत आहे आपल्या पुणे मुंबई या रोडवर. तर या प्रकारे इथे असं मस्त असं वातावरण झालेलं आहे. तर मंडळी आता आम्ही इथून निघतो आहे. 6 वेळेला आले. सनसेट पॉईंट असा काय होता आताच. सो आता ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी आम्ही पोहोचलो आहोत जिथे आपण भरपूर लोक इथे थांबतात ना या रोडवरती, या पुलावरती. तर या पुलावरती मी सुद्धा थांबलेलो आहे, तिथेच गाडी पार्क केली आहे आणि तिथलं आपण दृश्य पाहणार आहोत. सो या ठिकाणी पाहू शकता हे अद्भुत नजारा आणि विहंगमय असं दृश्य आहे आपल्या लोणावळ्यामधील. एवढे धबधबे दिसत आहेत. हा पुणे मुंबई एक्सप्रेसवे आहे आणि सो सध्या आपण या लोणावळ्या या ठिकाणी आहोत आणि इथे पाहू शकताय कसं धुके वगैरे आहेत. छान असं वेदर इथे पाहायला मिळतंय. खूप लोक आहेत. तिथे चहा स्नॅक्स सेंटर्स आहेत. अशा प्रकारे हा वेदर आहे. तर तो तुम्ही पाहू शकता. तुम्ही व्हिडिओ पाहत असाल, जर इथपर्यंत जर तुम्ही पाहत असाल तर या व्हिडिओला लाईक केल्याशिवाय आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नये. प्लीज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तिथे पाहू शकताय कसलं मस्त असं वातावरण झालेलं आहे. तर मंडळी हे होतं आपल्या लोणावळ्याचं विहंगमय दृश्य. आय होप तुम्हाला हे दृश्य आणि हा व्हिडिओ आवडला असेल. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. टेक केअर. A few moments later. तर मंडळी आता आपण उतरलोय. दुसऱ्या ठिकाणी पण पाऊस आहे. परत बसतोय. गुंडा बनेगा रे तू. मंडळी आपण या ठिकाणी थांबणार होतो पण पावसामुळे काय थांबायला नाही आलं. पण ते हा व्ह्यू पाहू शकता. काहीच दिसत नाही. भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ भी. सो चला पुढे जाऊया. हा आहे पॉप्युलर स्पॉट लोणावळ्यामध्ये आणि पब्लिक पाहू शकताय कशा प्रकारे आहे इथे. पाऊस खूप जास्त आहे त्यामुळे आम्ही काय उतरू नाही शकत आहे आणि तसंच आता फ्री जायला पण उशीर होईल. त्यामुळे आता आम्ही निघालो पुढे.